दिवसांनी आज सायकल चालवायची इच्छा झाली. सो म्हटलं चला आपण ही इच्छा पूर्ण करूनच घेऊयात. आणि मी छान अशी सायकल चालवायला घेतली आणि सोसायटीला छान अशी गोल चक्कर मारून आली. तर कधी-कधी आपण हे आपल्या छोट्या मोठ्या इच्छा आपण नक्कीच पूर्ण करायला पाहिजे. आणि त्यानंतर मग मी राजगिराचा शिरा बनवायला घेतला. तर ही रेसिपी खूप हेल्दी आहे आणि बनवायलासुद्धा तेवढीच इझी आहे. सो प्रत्येकानं ही रेसिपी नक्कीच ट्राय करावी. तर त्यासाठी काय करायचं, राजगिरा छान भाजून घ्यायचा. गरम कढईमध्ये राजगिरा भाजला की त्याच्या लाह्या छान फुटल्या जातात आणि जेव्हा लाह्या फुटल्या जातात तेव्हाच तो शिरा छान सॉफ्ट होतो. नाहीतर मग जर थंड कढईत जर आपण टाकल्या आणि जर लाह्या फोडायचा प्रयत्न केला तर मग ते व्यवस्थित फुटल्या जात नाहीत आणि मग तो शिरा कचकच होतो. अशी माझी फर्स्ट टाईम रेसिपी केली तेव्हा अशी झाली होती, ती व्यवस्थित नव्हती जमली. पण नंतर सेकंड टाईम आणि त्यानंतर मी बनवलेली रेसिपी माझी खूप छान जमली. सो आता परफेक्ट रेसिपी माझी ही जमत आहे. तर खूप इझी आहे करायलासुद्धा. छान फक्त त्याच्या राजगिऱ्याच्या लाह्या छान व्यवस्थित फुटल्या गेल्या पाहिजे बस. त्यानंतर मग मी माझ्या 1 वाटी लाह्या होत्या तर त्यासाठी मी 1 ग्लास पाणी घेतलं. पाण्याला छान गरम उकळी आली की त्यामध्ये आपण थोडं तूप 1 चमचा तूप टाकू शकतो आणि 1 चमचा तूप टाकल्यानंतर त्यामध्ये मग मी लाह्या शिजवून घेतल्या आणि नंतर त्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकला. साखर किंवा गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात. आणि त्यानंतर मग शेंगदाण्याचा कूट टाकला 1 चमचा आणि त्याला छान अशी उकळी येऊन दिली. तर ही रेसिपी खूप सोपी आहे आणि जर त्यात पाणी जास्त झालं तर तुम्ही त्याला अजून थोडं 2 मिनिट जास्त शिजवून घेऊ शकता, म्हणजे तो शिरा घट्ट होईल. आणि जर कमी झालं तर तुम्ही त्यामध्ये वरून गरम पाणी करून टाकू शकतात. सो फ्रेंड, ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओसोबत.